सबसे प्रथम विठ्ठल रुक्मिणी के चरणों में नतमस्तक होकर, महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर आप सभी सत्संग परिवार को मेरा हरिओम। मेरा आज विषय है चिंता या चिंतन। हमारे ऊपर सबसे ज़्यादा इफेक्ट हमारे विचारों की है। विचारों की उल्टी दिशा यानी चिंता और विचारों की सीधी दिशा यानी चिंतन। जब हमारे पास सब कुछ होते हुए भी हमें दुख का अनुभव होता है, मतलब चिंता है, और सब हमारे पास कुछ भी ना हो, हमारे पास प्रतिकूल परिस्थिति हो, तभी हमें सुख का अनुभव होता है, मतलब चिंतन। जब हम चिंता के बदले चिंतन करते हैं तो हमें सुख का अनुभव होता। जब हम इस पर आंतरिक अवलोकन करेंगे तो यह वास्तविकता हमारे आंखों के सामने आकर खड़ी रह जाएगी। इसलिए समझदार को इस जगत में सबसे पावरफुल कहा गया है। विचारों को कंट्रोल में रखते हुए उसे सीधी दिशा देने का प्रयास करना चाहिए, मतलब चिंता के बदले चिंतन करने का प्रयास करना चाहिए। संसार घटनाओं की श्रृंखला है। जैसे सागर में पानी के बाद पानी, पानी के बाद पानी होता है, वैसे ही संसार में घटना के बाद घटना, घटना के बाद घटना घटित होती रहती है। ऐसा एक भी जीव नहीं है कि जिसके जीवन में घटनाएं घटित न होती हो, चाहे वो बड़ा हो या छोटा, अमीर हो या गरीब, संसारी हो या साधु, हर एक के जीवन में छोटी बड़ी घटनाएं घटित होती रहती है। अब यदि इन घटनाओं के समय जीव चिंता करता है तो उसे दुख का अनुभव होगा। चाहे उसके पास ढेर सारा पैसा, अनगिनत पदार्थ, बहुत सारे स्नेहजन, ऊपर तक जान पहचान हो, तो भी उसे दुख का ही अनुभव होगा। कारण यह है कि चिंता अकेली ही सभी भौतिक पदार्थ को तोड़कर जीव को दुखी करने की ताकत रखती है। इसलिए चिंता बहुत खतरनाक है, जो हमें इस भाव में तो दुखी करती ही है और अगले भाव में भी दुर्गति दिलाती है, जहां आत्मा को अनंत काल के अनंत दुख का अनुभव करता है। और इस दुर्गति के खाई में जीव को धकेलता कौन है? यही चिंता। अब यदि इन घटनाओं के समय जीव चिंतन करता है तो उसे सुख का अनुभव होगा। चाहे उसके पास फूटी कौड़ी भी क्यों ना हो, 1 रुपए भी ना हो, एक पदार्थ भी ना हो, ऊपर तक जान पहचान ना हो, तो भी उसे सुख का अनुभव होगा। कारण खुद के चिंतन की जबरदस्त ताकत उसके पास होती है कि सारे संसार का सुख उसके पास होता है। अगले भाव में सद्गति प्राप्त होती है, परमगत रूप से मोक्ष प्राप्त होता है, जहां आत्मा अनंत काल के अनंत सुख का अनुभव करती है। और इन सब में मेन रोल कौन प्ले करता है? यही चिंतन। सापेक्ष में बताया जाए तो चिंता जहर है, जो हमारे आंतरिक शक्ति को और सुख को खत्म कर देती है, और चिंतन अमृत है, जो हमारे आंतरिक शक्ति को और सुख को अमर कर देती है। चिंता से चिंता दूर नहीं होती, चिंतन से चिंता दूर होती है। कबीर दास जी कहते हैं कि चिंता बड़ी डाकिनी, कट कलेजा खाए, वैद्य बेचारा क्या करे, कहाँ तक दवा लगाए। चिंता और चिता में फर्क सिर्फ इतना है कि चिता निर्जीव को जलाती है और चिंता जीवित को जलाती है। चिंता करोगे तो भटक जाओगे, चिंतन करोगे तो भटके हुए को रास्ता दिखाओगे। एक दृष्टांत है, एक दिन चिता और चिंता दोनों आपस में बैठकर बात कर रहे थे। तब चिंता चिता से कहती है कि मैं तुझसे हरगिज बड़ी हूँ, जैसे कि मुझ में ना की मात्रा ज्यादा है, तो निर्जीव को जलाती है और मैं जीवित को जलाती हूँ। तब चिता कहती है कि माना कि तू मुझसे हरगिज बड़ी है, मगर तुझसे बड़ा कौन है? तब चिंता कहती है कि मुझसे बड़ा है चिंतन, कि जिसके आ जाने से मैं वहाँ ठहर नहीं सकती। मतलब चिंतन शक्ति इतनी प्रभावशाली है कि वहाँ चिंता ठहर नहीं सकती। कबीर दास जी कहते हैं कि चिंता बड़ी चतुराई घटे रूप और ज्ञान। चिंता बड़ी चतुराई घटे रूप और ज्ञान, चिंता बड़ी अभागिनी होवे चिता समान। जो लोग चिंता करते हैं ना, उनकी परिस्थिति आखिरकार चिता के समान ही होती है। और चिंता एक ऐसी चुड़ैल है जो हमें दुख ही दुख देती है, और चिंतन एक ऐसा देव है जो हमें सुख ही सुख देता है। इसलिए जीवन में व्यर्थ की चिंता ना करता चिंतन करने का प्रयत्न करना चाहिए। धन्यवाद।
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम 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 हरे राम राम हरे राम राम हरे राम। राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम 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 हरे राम राम हरे राम राम हरे राम। बोला बोला। राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम 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 हरे राम राम हरे राम राम हरे राम। राम राम हरे राम 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 हरे राम। राम राम हरे राम 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 हरे राम। राम राम हरे राम राम हरे राम राम हरे राम 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 हरे राम राम हरे राम राम हरे राम। राम राम हरे राम 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 हरे राम 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 हरे राम। बोलिए सियावर रामचंद्र भगवान। श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त श्रोतागण, भाविक सज्जन, चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती अशा परमतत्व अरामतत्वाला व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम। सत्संग कार्यक्रमामध्ये रामतत्वाची चर्चा आहे।
जोपर्यंत राम तत्वाचा आश्रय आहे, राम तत्वाची चर्चा आहे, तोपर्यंत तिथपर्यंत काम हा विषय त्याच्या जवळ येऊ शकत नाही. जहाँ राम वहाँ काम नहीं, जहाँ काम वहाँ राम नहीं. राम तत्वाचं चिंतन करायचं आहे, काम चिंता करायला होते. आता यमुनाचंच प्रवचन डबल करतो आणि काय. काम म्हणजे कामना, अपेक्षा. कामनेनं केलेलं भजन भोग प्राप्त करून देते. निष्काम पुण्य कोट्यान कोटी, शेकड्या लाहिजे साठोवाटी, तय होय भेटी हरिप्रियाची. एक काम आहे आणि एक निष्काम, अशा भक्तीच्या दोन धारा आहेत. एक चिंता करायला लावते आणि एक चिंतन करायला लावते. चिंतेने देवाला विमुख करते. चिंता देवापासून विमुख बनविते. विमुख म्हणजे पीठ घुमा देता, दूर हो जाता. चिंतन भगवान के सम्मुख कर देता है और चिंता भगवान से विमुख कर देती है, दूर चले जाता है जीव. म्हणून निष्काम आणि सकाम असे दोन सेवा आहेत, दोन भक्तीचे धारा आहेत. ज्याच्या साधनाचा, ज्याच्या व्रताचा, नेमाचा बाहेर घेऊन जा बाई, घेऊन जा त्याला, घेऊन जा, समजाव. त्या राग करू नको त्याच्यावर. चिंता आणि चिंतन. तर काम हे राम चिंतन करू देत नाही आणि राम कामाचा काही प्रभाव होऊ देत नाही. हे दोन्हीचा असा हे आहे. आपणाला जर वाचायचं असेल तर आपली साधना, आपलं भजन, आपलं चिंतन, जे काही पूजा आहे, उत्सव असतील, कार्यक्रम असतील, केवळ आणि केवळ उद्देश असा राम, परमात्म प्राप्तीचा उद्देश असा. अलीकड साधनाचा उपयोग, साधना संसाराचं माध्यम बनत चाललेलं आहे. संतांची साधना देवासाठी होती. तुमरो भजन राम को पावे, हमारो भजन किसको पावे. पावे तर पावे, नाही तर सगळ्याला चावे. दुसऱ्याचं मन दुखवण्यासाठी साधना, परमात्मा उद्देश ठेवून करणारी साधनामध्ये कुठलाच विकार, कुठलंच दुर्भावना, कुठलाच भेद, कुठलीच विवादाची जागा राहत नाही त्याच्यामध्ये. केवळ परमात्मा ज्याचा उद्देश आहे. आणि तेच संत आहेत. तेची संत ज्याचा हेत विठ्ठल आहे. कुठलाही साधना करीत असताना त्या साधनाचा उद्देश परमात्मा असावा. साधनाचा उद्देश काम आहे, द्वेष आहे, विरोध आहे, अथवा साधनाचा उद्देश सांसारिक पदार्थाची प्राप्ती आहे, अपेक्षा आहे,
तर ते देवापासून विन्मुख केल्याशिवाय राहत नाही. मनात किंचित बी कुठलं काही असेल तर ती साधना आपली आपल्यावरच सवार होते, घात करते आपला. साधना केली तर शुद्ध असावं, नाही तर नाही केलेली बरी चांगली आहे. राम तत्वापासे काम तत्व चालत नाही, आणि काम आलं तर राम तिथं राहतच नाही. एक ओवी आहे माऊलीची, का फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा. फळाची हाव, कीर्तीचं भी फळ म्हणजे केवळ पैसा संपत्ति नहीं, कीर्ति होना चाहिए ये भी फल की अपेक्षा है. हमारा नाम होना चाहिए ये भी फल की अपेक्षा है. हमको बड़ा सम्मान मिलना चाहिए ये भी फल की अपेक्षा है. मेरा नाम लेना चाहिए लोग, ये भी फल की अपेक्षा है. ये सब फल के अंतर्गत आते हैं सब चीज़ें. तर हे कशानं होते, तर हे आपल्यामध्ये जे ज्ञान तत्व आहे, राम तत्व आहे, हे दिवा आहे. ज्ञान तत्व काय आहे? दिवा आहे. आणि माता भगिनींनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दिवा कुठं ठेवला जातो? हवा लागत नाही तिथं, है ना. एखाद्या बाईनं शर्त केली की मी तुफानमध्ये दिवा लावून दाखवते, एखाद्या मावशीनं शर्त केली तर काय होईल? दिवा विझत नाही. तसं आपल्या ज्ञानाचा दिवा, आपल्यामध्ये ऑलरेडी ज्ञानाचा दिवा आहे, स्वतः सिद्ध आहे, स्वतः स्वाभाविक आहे आपल्यामध्ये. जेव्हा तुमच्यामध्ये देवानं ज्ञानाचा दिवा ठेवला तेव्हाच मनुष्य जन्म देऊन पाठवून दिला. ज्ञानाचा दिवा आहे, प्रत्येकामध्ये आहे. परंतु ते ज्ञानाचा दिवा हवेमध्ये ठेवला तर असा लपलप लपलप करतो, हालतो. आमच्याही मनामध्ये लपलप होते, हे करू की ते करू, हे खरं की ते खरं, ते बरं की हे बरं, ते महाराज की हे महाराज. काय व्हायला आपला दिवा? लपलप लपलप करायला, स्थिर नाही. इथं जाऊ की तिथं जाऊ, ह्या देवाला जाऊ की त्या देवाला जाऊ, ह्याला गुरु करू की त्याला गुरु करू, इथून सुरू करू की तिथून सुरू करू. हलणारा दिवा आहे. गंभीर गंभीर प्रशांती में, प्रशांत वातावरण पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. गंभीर प्रशांति में यह जलता है दिया, कहे टुकड़िया आसन पे, निज प्रकाश में पाया. यह ज्योत जले हरदम, हम ध्यान धरे तेरा. गुरुदेव दया कर दे, हम ध्यान धरे तेरा. दिया, दिया जलने के लिए गंभीर प्रशांति चाहिए. कभी विरोध की हवा आएगी, कभी द्वेष की हवा आएगी, कभी भेद की हवा आएगी, तो ज्ञान का दिया बुझ जाएगा. वरना संभल के रहना. साधकों के लिए बहुत सावधानी से रहना पड़ेगा. बहुत सारी हवा चलती रहती है, हवा चल रही है, दिया जल रहा है. हवा में थोड़ा सा संभल के चलना.
साधक को चाहिए कि सावधान, अपना दिया बुझने नहीं देना चाहिए। दिया हुआ दिया है, किसने दिया? भगवान ने दिया सो दिया है। तो कामाच्या हवा, फळाच्या हवा, हृदयी कामा झाला रेगावा। पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तेथ ज्ञानाचा दिवा घसनी गेला। घसनी गेला म्हणजे बुझ गया। जब ज्ञान का दिया बुझ जाता है तो जीवन में अंधेरा ही अंधेरा। फिर अंधेरा इसको कहते हैं, मैं स्पष्ट रूप से आपको बताना चाहता हूँ कि किसी बात का निर्णय नहीं ले पाते हम, तब समझना कि हम अंधेरे में हैं। अभी छोटी छोटी बातें विचलित कर सकती है हमको। निर्णय नहीं ले पाते कि ये सही क्या है और झूठ क्या है, सच क्या है, झूठ क्या है। निर्णय लेने का सामर्थ्य हम में नहीं रहता, तब समझना कि हम अंधेरे में हैं, हमारा दिया बुझ गया। अंधेरे में क्या निर्णय ले सकते, क्या चीज़ को पहचान सकते हैं? जब अच्छे और बुरी की पहचान नहीं कर पाते तो समझना कि हमारा जीवन अंधेरे में है। राम तत्व तो बस उस पर वो आ गया, ज्ञान का दिया बुझ गया, अंदर से खोखला बन गया। अंधेरा काला होता है, अंधेरा काला होता है। कितना भी ज्ञानी पुरुष हो, कितने भी अच्छे नाम से कार्यक्रम करो, अंदर द्वेष आया हो तो उसका परिणाम काला ही होता है। ऐसे तो दिया तो कितना उज्जवल रहता है, तेज रहता है, लेकिन वो अगर बुझ जाता है तो अंधेरा कैसा होता है? काला होता है। अच्छा, मैं आपसे एक बात पूछूं, काळ्या माणसाची सावली कशी राहते? काळी. गोरपान माणसाची सावली कशी राहते? हे लब्बाड आहे, लब्बाड बोललो तो मैं, माहीत नाही तुम्हाला? जसा माणूस तशी सावली, बरोबर नहीं? अरे रे रे, कितना भी अच्छा काम हो, लेकिन उसमें अगर वो द्वेष होगा, विरोध होगा, तो उसका परिणाम तो काला ही होगा, काला। और काला कभी दृष्टि को साफ दिखाई नहीं देता। काले में दिखाई देना है तो उजाला होना चाहिए, प्रकाश होना चाहिए। जब परमार्थ की सिद्धि होती है, राम तत्व की पहचान होती है, काम तत्व दूर चला जाता है, तो हम भगवान के सम्मुख हो जाते। जब जीव भगवान के सम्मुख हो जाता है तो हमारे अंदर भगवत गीता कहती है कि दैवी संपत्ति प्रकट हो जाती है भगवान के, और अगर हम सम्मुख हो गए तो दैवी संपत्ति प्रकट होती है। दैवी संपत्ति का अर्थ क्या है? अच्छे गुण, सुविचार, संस्कार, अभेद तत्व, निर्भयता, तेज, ये सब अच्छे वाले सदाचार करने की प्रवृत्ति, ये दैवी संपत्ति है। और जब जब हम भगवान के विमुख हो जाते हैं तो आसुरी संपत्ति प्रकट हो जाती है। फिर किसी को दुख देना, किसी को अपमानित करना, किसी को छेड़छाड़ करना, किसी को बदला लेना, ये सब कौन सी संपत्ति है? भगवत गीता के अनुसार ये आसुरी संपत्ति है। भगवान से विमुख होते ही आसुरी संपत्ति प्रकट हो जाती है, भगवान के सम्मुख होते ही दैवी संपत्ति प्रकट होती है। वरना कोई आपको पंचांग देखने की आवश्यकता नहीं है। आपके अंदर किसी के प्रति अगर ईर्ष्या है, द्वेष है, तो समझना हम भगवान से
विमुख है। आसुरी संपत्ति हमारे अंदर पनप रही है, समझ जाना। कोई किसी के पास ज्योतिष भविष्य देखने की आवश्यकता नहीं है। हम खुद समझ सकते हैं कि हमारे पास कौन सी संपत्ति है। दैवी संपत्ति देवत्व के और बढ़ाती है, सम्मुख करती है, और असुर संपत्ति जन्म मरण के चक्कर में फसा देती है। सांगा तुम्हाला कोणती संपत्ती पाहिजे? दैवी आसुरी? आता कोणती आहे आपल्याकडं? आसुरी है कि बासुरी है? हाँ, बांसुरी का नाद तो सुनाई दे रहा है कहीं कहीं। आसुरी संपत्ति इतनी बढ़ती जा रही है समाज में, इससे ना खुद को आत्म शांति मिलेगी, ना समाज के लिए कुछ फायदा होगा। सावधान, बहुत सावधान। चलो, सच को जानना है तो ज्ञान का प्रकाश चाहिए। प्रकाश में हम निर्णय ले सकते हैं, ये है और ये वो है। अंधेरे में क्या निर्णय ले सकते हैं हम? जब निर्णय नहीं ले पा रहे हैं तो हम अंधकार का जीवन है हमारा। संदिग्ध ये है, अवस्था है हमारी, संदिग्ध संशयित अवस्था है। तुम्हारी भाषा में बोलना है तो कन्फ्यूजन, क्या बोलते हैं? सही है, ठीक है यमुना? कंफ्यूज को महफूज नहीं रखना, उसको निकालना चाहिए। तो ये अवस्था हमारी अज्ञान के कारण है, अंधकार के कारण है, अंधेरे के कारण है। तो राम सूर्य वंश का एक तत्व है। सूर्य वंश का अर्थ है प्रकाश का वंश। किस लिए? कि हमारे इस काले अंधेरे को हटाने के लिए, हमारे अंदर से आसुरी संपत्ति को नाश करने के लिए प्रकट हुआ सूर्य जो है, उसका नाम है राम। राम तो काम चिंता बढ़ाता है, आसुरी संपत्ति को बढ़ाता है, और राम चिंतन को बढ़ाता है, दैवी संपत्ति को बढ़ाता है। ये दो संपत्ति हमारे जीवन में अक्सर सभी प्राणियों के जीवन में है। सरस्वती, सरस्वती आता 26 जानेवारी झाली, आता सरस्वतीचं बघू थोडंसं। झंडा तो याद है ना आप सबको? खड़े रह गए सब? ठीक है। किसके आड़े तो नाही आ रहे? कुठं नाही आलं तर आलं, लग्नात तरी आडव येत जा कुठं तरी। बिलकुल बघतो त्याची म्हणायचं, आता याचा अपमान करायचा है? जो किसी के लिए खड्डा खोद रहा है वो तो खड्डे में बाद में गिरेगा, लेकिन खोदने वाला खुद अंदर उतर रहा है खोदने के लिए। पहले किसी के लिए खड्डा खोदता है तो खोदने वाले को उससे पहले अंदर उतरना पड़ता है भाई। खोदना है तो जरा समझ के खोदो, है ना? पहले तो उतरना। किसी को काला लगाना है तो उससे पहले अपने हाथ को लगाने वाले का हाथ ही काला हो जाएगा। ये समझ के चलना है। सत्संगी भाई बहन, बहुत सावधानी से साधना करो। अभी संकट के दिन आने वाले हैं। जितनी सच्चाई से आप बढ़ते जाएंगे आगे, उतना संघर्ष आपको करना पड़ेगा, चुकता नहीं, अवश्य संघर्ष करना पड़ेगा। लेकिन डरना मत,
डर उसको है जिसने गलती की है, कुछ अपराध किया है। भगवान का अपराध, जिसने संतों का अपराध किया है, उसको डरना चाहिए। अपने को क्या आवश्यकता है? तो सरस्वती, मुझे क्या बोलना है आज? क्यों? हाँ, जान गए आप, वसंत पंचमी है। शब्द का अर्थ है सरस्वती, जिसमें रस होता है, सार होता है, इस चीज को हम रसवती बोलते हैं। जिसमें रस है, जिसको पाने से रास आता है जीवन में। थोडं समजून घ्या, हिंदीमध्ये करा लो। ज्याच्यामध्ये रस आहे, सार आहे, ते रसवती आणि रसवती आहे। आणि ज्याच्यात नाही, रस नाही, ते निरस्वती। ज्याच्यात रस आहे ते सरस्वती, ज्याच्यात रस नाही ते। तर आज आपल्या जीवनामध्ये निरंतर आमच्या भावनेमध्ये नकारात्मक भाव पैदा होते, ते कोणती वती? आणि नेहमी पॉझिटिव्हिटी राहते आपल्यामध्ये, नेहमी सकारात्मक भाव राहते, ते कोणती वती? सरस्वती, नीरस्वती। ये कभी सुना है आपने? तो फिर सुन लो। निराश हो जाता है आदमी, अरे ये क्या हो रहा है मेरे साथ, अरे ये क्या हो रहा है मेरे जीवन में। और ये भी समझता है कि मेरे जीवन में ही नहीं, मेरे ही जीवन में ऐसा क्यों हो रहा है। ये सब नकारात्मक भाव, निराश जीवन है। ऐसे निराश जीवन को रास आने में अगर आपको मदद करनी है तो उसके लिए सरस्वती की उपासना है। और वो सरस्वती है सकारात्मक भाव, ज्ञान। ज्ञान इंसान को सकारात्मक बनाता है। किसी का द्वेष करने से, किसी की ईर्ष्या करने से, निराशा से बचाने वाला अगर कोई है तो वो है ज्ञान, विवेक। और उसी ज्ञान तत्व सरस्वती है। क्या है? राम तत्व सरस्वती है, ज्ञान तत्व सरस्वती। राम रस है, राम रस है। संसार निरस है, निराश करता है। हर आदमी के जीवन में एक पल तो भी निराशा आती है ना। कोई तो जीवन भर निराश हो जाता है। ये क्या है? क्या अभाव है इसमें? तो ज्ञान का अभाव है, सरस्वती का अभाव है। अरस्वती, सरस्वती। कभी जो निराश नहीं होने देता, उसका नाम, उस तत्व का नाम क्या है? सरस्वती है। क्या आपके पास है सरस्वती? और नहीं है तो बुलाओ उसको, आह्वान करो सरस्वती का। हे माता सरस्वती, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्राव्रता, है ना? बुला लो आज उसको, वो आ जाएगी। उसके पास सफ़ेद वस्त्र है, उसका वाहन भी सफ़ेद है, उसके हर चीज सफ़ेद है। काला, ज्ञान के पास काला कहाँ हो सकता है? अंधेरा कहाँ भटक सकता है? वो तो ज्ञान है। इसलिए पूरा का पूरा सरस्वती के पास कौन सा रंग होता है? समझ में आया ना? तो सफ़ेद है। प्रत्येक देवतेला एक वाहन आहे। परवा भी सांगितलं तुम्हाला, गणपतीचं वाहन काय? सगळ्याला माहीत। कोण्या देवाचं माहीत असेल नसेल, पण गणपतीचं माहीत आहे सगळं, कारण सगळ्याच्याच घरात राहते ना।
तसं लक्ष्मीचं वाहन तर माहीत झालं की काय आहे? घुबड. आता सरस्वतीचं वाहन काय? हां, राजहंस. राजहंस पक्षी. रंग काय रहते त्याचा? सफ़ेद रंग रहता है। राजहंस में गुण क्या रहता है? राजहंस का लक्षण क्या है, विशेषता क्या है उसकी? पानी और दूध को अलग करने की क्षमता रखता है, उसका नाम है। ऐसे ही सच्चा और झूठा, वास्तविकता और अवास्तविकता, जो ज्ञान और अज्ञान, शाश्वत और नाशवान, इन दोनों को अलग करके देखने की क्षमता जिसमें होती है वो सरस्वती है। इसलिए कौन से पक्षी को चुना है उसने? राजहंस को चुना है। राजहंस का अर्थ है विवेक। विवेक ही सरस्वती का वाहन है। हमारे पास तो कुछ वो ज्ञान नहीं है भाई। तुकाराम महाराज म्हणाले, दूधही पांढरे ताकही पांढरे, चवी जेवणारे जानताती. तुमच्या समोर ठेवलं तर दूध भी पांढरं, ताक भी पांढरा. निवड करायची शक्ती आमच्यामध्ये नाही, म्हणून आम्ही कोणाला बी साधूच म्हणतो, महादूला बी साधूच म्हणतो आम्ही. महादू असला तर बी आता हे बाया माणसाला तर काही सांगायची सोयच नाही. बस जरा जटाजूट जरा हो ना. जय महेश जटाजूट कंठशो हे काले कोट जन मरण जाए छोट नाम लेत जाके. जरासं भजन करावं, जरासं वेशभूषा करून यावं. हे बाया हा 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 काय म्हणतात त्याला, ते संग छोटी बॅग आणतात त्याला काय म्हणतात, पर्स. पर्समध्ये हुडकाय सुरू करतात. लय महाराज मोठा आलाय, किती देऊ आता. ये राजहंस. अपन राजहंस हो कि बगड़े? बगुले. क्या बोलते हैं हिंदी में उसको? बगुले. समझ नहीं पाते कि क्या साधु और क्या माधु, कौन अच्छा और कौन बुरा, क्या समझता है. बहुत कठिन बात है. तर समजू शकत नाही आपण. दूधही पांढरे ताकही पांढरे. बड़ा अच्छा एक यह है पद्यम तेलुगु में. उप्पु कप्पु रंबू ఒక్క పోలిక నుండు చూడ చూడ రుచుల జాడ వేరు. పురుషులందు పున్నే పురుషులు వేరయా విశ్వదాభిరామ विनुरावे. कळालं की सांगू? माहीत नाही. उप्पू कप्परंबू, मिठाचा खडा आणि कापराची वडी. कोणता रंग राहते दोन्हीचा? बगळ्याचा कोणता राहते? राजहंसाचा. मिठाचा, कापराचा सारखेच दिसतात दुरून, पण तोंडात टाकल्यावर कळते हा मीठ आहे. आधी नाही कळत. तसं त्याच्यात गेल्यावर फसल्यावर वाटते की अरे रे बहुत बड़ा महाराज समझ के आया था मैं, लेकिन ये तो कर्पूर गौरम समझ के आया था. लेकिन ये तो संसार सारम निकल गया. क्या करेंगे. ज्ञान का दिया चले गया भाई हमारा. समझ गए कर्पूर गौरम, निकल गया संसार सारम. तो ये तो हमारे जीवन की बड़ी घटना है.
इसलिए राम तत्व को जानना बहुत आवश्यक है। तो सरस्वती का अर्थ है केवल एक महिला नहीं है, एक स्त्री नहीं है, ये तो एक ज्ञान तत्व है। अभिन्न वाग विलासिनी, वाग देवता है। अभिन्न वाग विलासिनी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, उसको नमन करना चाहिए। अभिन्न वाग विलासिनी, तो ये सरस्वती की पूजा है भाई। अपनी जिह्वा को, अपने जीभ को संभल कर रखना सरस्वती की पूजा है। अब सरस्वती का ठिकाना कहाँ है? जिह्वा पर है। तो जीभ को बहुत संभल कर रखना चाहिए, चिंतन करना जीभ से। सरस्वती की पूजा है। अच्छी बातें बोलना, सकारात्मक बताना, किसी के जीवन में सहारा बन जाना शब्दों से, ये सरस्वती की पूजा है। केवल हल्दी कुमकुम से पूजा नहीं होती। इसीलिए तेलुगु समाज में एक पद्धत है कि हल्दी कुमकुम जो है जिह्वा को नहीं लगा सकते, इसलिए गाल को लगा लेते हैं। ये उसमें सरस्वती का स्थान है, ये मंदिर है। आज एक नई बात बता रहा हूँ। आज तेलुगु समाज के कुछ सूत्र, कुछ ऐसे गुहे हैं, वो तेलुगु वाले को भी पता नहीं कि यहाँ क्यों लगाते। लावते की नाही असं घालेला तेलुगू? तुम्ही बी लावा, काय होत नाही। ते लावल्यानं काय तेलुगू होता काय? ते सरस्वतीची पूजा आहे, पण थोडं लावायचं, सगळं गाल भरून येऊ नका असं। थोड़ा लगा के आ जाओ, इसमें लगा। जैसा नवरात्रि में बड्डेम्मा के बारे में जैसा बताया था, वैसे सरस्वती के बारे में बता रहा हूँ कि ये सरस्वती की पूजा है। यहाँ लगाते, फिर कोई यहाँ लगाते, तो ये जिह्वा, जीभ है। यहाँ लगाना वैखरी की पूजा है, यहाँ लगाना मध्यमा की पूजा है, यहाँ लगाना पश्चंती की पूजा है। ऐसा एक वाणी है। सरस्वती का मूल है नाभि, शक्ति का मूल है, जगदम्बा का मूल है वो। वही कभी जगदम्बा होती है, वो कभी सरस्वती होती है, वही कभी महालक्ष्मी माता होती है, वही कभी दुर्गा बन जाती है, वही महिषासुर मर्दिनी बन जाती है। उसके बहुत सारे रूप है, लेकिन उसका मूल स्थान क्या है? नाभि है। लेकिन जहाँ प्रकट होती है, जब उसकी पूजा होती है, वहाँ तो निर्गुण निराकार है, शब्द वहाँ से निकलते हैं, लेकिन प्रकट कहाँ होते हैं? मुख से पैदा होता है। इसलिए मुख की पूजा, यानी सरस्वती जहाँ प्रकट हुई उसकी ये पूजा है। ऐकले इसका दी नहीं, सरस्वती जी पूजा है। सोचते जाना आप भी लोग, कभी उस पर चिंतन करना चाहिए। क्यों? तो इसकी पूजा इसलिए करते हैं कि हे जिभा, तू कधी, मी तुझ्या पूजा करतो, पण तू असं कधी वाईट बोलू नको, मला बोलू देऊ नको। कोणाला दुःख देण्याची वाणी, कोणाला त्रास देण्याची, अपमानित करण्याची भाषा माझ्यातून येऊ देऊ नको। मी तुझी पूजा करतो। आज सगळेजण पूजा करा तिची, की हे सरस्वती माता, माझ्या जिभेतून तू वाईट शब्द येऊ देऊ नको। कुंभकर्ण ने 10,000 वर्ष तप किया। ब्रह्मा जी प्रकट हो गए, बोले मांग ले वरदान, हे कुंभकर्ण मैं प्रसन्न हूँ, मांग ले वरदान।
तो कुंभकर्ण मांगने वाला था इंद्र पद। क्या सोचा था? मुझे इंद्र पद चाहिए। तो इंद्र ने सरस्वती की पूजा की, सरस्वती से प्रार्थना की, माँ सरस्वती उसकी जिह्वा से तू ये वरदान मत मांगना। तो सरस्वती बोली ठीक है, मैं तो देवताओं की सहायता करती हूँ, राक्षसों की नहीं करती। देवता भी किसकी सहायता करते? देवताओं की सहायता करते। तो तिच्या भावकीची सहायता करेल की तिनं, राक्षसाची कशाला करेल? लगेच सरस्वती गेली, कुंभकर्णाच्या जिभीमध्ये प्रवेश केली आणि झोपेतून उठलं होतं. काय पाहिजे तुला? झोपेतून म्हणालो, तपातून उठलं होतं. माग वरदान म्हणलं तर ह्यानं इंद्रपद म्हणायच्या जागी तिची जीभ फिरविली. ती कोण? सरस्वतीनं. काय मागले? निद्रपद म्हणली. झालं. ब्रह्मदेवानं लवकर म्हणला तथास्तु, और देर गई को, ये ऐसा राक्षस सोया ही अच्छा है, इसका सोना ही अच्छा है। राक्षस को सुलाने का काम देवता करते हैं, जागृत नहीं होने देते, और देवत्व को जागृत करने का काम होता है। यह है परमार्थ की दिशा, यह है धर्म की दिशा। कितना अच्छा है ये। तो सरस्वती को वरना भूलना मत, ये बहुत डेंजर आहे। तुमच्या जीवनामध्ये ना सगळं जे उद्ध्वस्त होत चाललं या जिभीमुळेच, हिला सांभाळा. म्हणून प्रार्थना करीत जा जिभीला की हे सरस्वती देवी, माझ्या तोंडून असे कधी अपशब्द, अभद्र शब्द, सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भावेत. हे प्रार्थना करायची आहे. हे जिभे सरस्वती, वाईट बोलू देऊ नको. वाईट बोलण्याचा परिणाम लई वाईट आहे. जिभीमध्ये हाडं नाहीत, जिभीला हाडं नाहीत, पण जिभीनं जर ठरवली हाडं मोडायची आपले, तर एकही हाड मोडल्याशिवाय राहत नाही. सगळे हाडं मोडून टाकते. जिभीला हाड नाही, पण हाडं मोडल्याशिवाय एवढी शक्ती त्या जिभीमध्ये आहे. तो ये है सरस्वती, संभल के रहना. कब क्या घूम जाता है शब्द. सरस्वती अगर रुष्ट हो गई, अगर आसुरी संपत्ति को बढ़ावा देने में लग गए, भगवान के विमुख हो गए, तो जिहाँ पर रही सरस्वती हमसे रुष्ट हो जाती है, और जो नहीं चाहिए, जो होना नहीं चाहिए, वो हमसे करा देती है. फिर हमको लगता है कि ऐसी बात नहीं करनी चाहिए थी, मैंने कैसी कर दी. अच्छे लोग फिर जबान से बात फिसल जाती है, तो फिर बाद में माफ़ी मांगना पड़ता, वापस लो शब्द, अपमानित होना पड़ता है. इसलिए वरना संभाल के रखो. वसंत पंचमी का आपको एक तोहफा दे रहा हूँ, एक गिफ्ट दे रहा हूँ. क्या? जिह्वा को संभल कर रहना. एक संदेश लेकर जाओ. चाहे कितना भी आपका विरोध करे कोई, आप उसके विरोध की भाषा मत करना. अपने जिह्वा को संयम रखना. और इसी को कहते हैं वांग्मय तप. गीता में अनेक तपों में एक तप की चर्चा आई है. तो ये कौन सा तप है? वांग्मय तप. तो ये वांग्मय तप है. अनुद्वेग करे. क्या है महाराज बताओ? अनुद्वेग करम वाक्यम. वाक्यम, वाक जो है ना, अनुद्वेग, किसी के मन को ठेस पहुंचाए ऐसी बात नहीं करना, ये वाणी का
तप है। तो हम तो किसी को ठेस पहुंचाने के लिए भी प्रयत्न करते हैं, माध्यम बना लेते हैं कार्यक्रमों का भी। इसलिए नहीं, ये सत्संग इसलिए नहीं कि आपको ठेस पहुंचाए, आप किसी को ठेस न पहुंचाए इसका ज्ञान होने के लिए ही सत्संग है। तो सुन, सरस्वती की पूजा करो। वसंत पंचमी सरस्वती मालूम नहीं हमको क्या है सरस्वती, हमारे पास ही तो है। सभी देवताओं का एक देवालय है शरीर, देह देवालयम प्रोक्तम जीवो देव सनातनः त्यजत अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजयेत। इस पर कभी चर्चा करेंगे। तो ये देवालय है, इसमें सरस्वती है, उसकी पूजा का मतलब है अनुद्वेग करम वाक्यम, किसी को ठेस पहुँचे, दर्द हो, ऐसी बात न करे। चाहे लाख प्रयत्न करे अपने लिए कोई, लेकिन हम सरस्वती की पूजा में रहे, उसके बदले में बदले की भावना से काम न करे, प्रतिशोध की भावना न आए, यही सरस्वती की पूजा है। करना है तो करो पूजा, नहीं तो चलो, ऐसी पूजा है। तो राम तत्व की चर्चा चल रही है। भगवान श्री राम पंचवटीमध्ये राहू लागले। वसंत पंचमीला बी तिथंच होते। लक्ष्मणानं अशी पर्णकुटी तयार केली होती, त्याच्यामध्ये सगळे रूम बेडरूम, किचन रूम, अजून काय काय राहतात की मला माहीत नाही, ते सगळे रूम तयार केले लक्ष्मणजीनं। निवास करत होते। काही दिवस निघून गेले। एक दिवसाची घटना आहे। भगवान श्रीराम थोडेसे आश्रमाच्या बाहेर गेले। लक्ष्मणाला सांगून गेले की तू सीतेचं संरक्षण कर, मी थोडं राक्षस असं थोडंसं फिरून येतो, निरीक्षण करून येतो की कोणीकडून कोणता राक्षसी आलाय का, रस्ता कोणता आहे का, काही योजना आहेत का राक्षसांच्या, हे सारी चौकशी मी असं करतो, निरीक्षण करतो, सर्वे करतो। भगवान श्रीरामाला ते ड्रोन कॅमेऱ्याची गरज नव्हती। वो खुद सर्वदृष्टा है राम, सृष्टा है राम, दृष्टि है राम, सृष्टि है राम, सब कौन है? राम ही राम है। तो मैं जरा सा ऐसा घूम के आता हूँ। पंचवटी आश्रमातून राम फिरायला गेले आणि सीतेच्या मनामध्ये विचार आला की पतीच्या समक्ष आपणाला झोपता येत नाही। आश्रमामध्ये पती असले तर सीता जागी राहत होती, बसून राहत होती, पाय बी लांब करीत नव्हती, सत्संगमध्ये बी अशी सीता बसून होते। नाही इथं कोणी केलं नाही, तिथलं सांगायला ते रामायणातलं एक मर्यादामध्ये राहत होते। राम बाहेर गेल्यावर तिला असं वाटलं की हेच अवकाश आहे आराम करायचा। पण सांगा, तुम्ही सांगा, राम गेल्यावर आराम करावं का राम आल्यावर आराम होते? का होते? हेच तर आपली भूल आहे ना। चला ठीक आहे, तिनं आराम करण्याचा विचार केली आणि लांब पडली। शरीर आहे, प्रकृती आहे, स्त्री शरीर आहे, नारी शरीर आहे, लक्ष्मण बसून आहेत जवळ, मंद सुगंध हवा चालू होती, याच्यामध्ये थोडीशी झुळझुळ असं वारं येते, वाऱ्याचा झोका वाढला आणि माता सीतेच्या शरीरावरलं जे वस्त्र आहे ते बाजूला झालं।
शरीर उघडं झालं. लक्ष्मण तिथं बसून होते, पाहिले आणि भगवान श्रीरामाचं स्मरण करीत होते. राम 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 राम. एवढ्यामध्ये राम आले तिकडून. पाहिले तर लक्ष्मण आपल्या ध्यानात आहे. सीता झोप लागलेली आहे, वस्त्र ओढून गेलेलं आहे. लक्ष्मणाजवळ बसले राम आणि दोघांचा संवाद चालू झाला. म्हणले, हे लक्ष्मणा, एकांत समयामध्ये स्त्रीचं शरीर उघडं असेल किंवा स्त्री स्वरूप असेल तर मला सांग, तुपाचा घडा अग्नीजवळ ठेवला तर पातळ होत नाही का? आणि स्त्रीजवळ बसलेल्या पुरुषाचं मन विचलित होत नसेल का? कोण विचारलं? राम विचारतात. सीता झोपेमध्ये आहे, गुणगुण ऐकू यायली पण झोप लागली थोडीशी. मस्त हवा होती. लक्ष्मणानं सांगितलं, हे राम, ज्याचा बाप शुचिरभूत आहे, ज्याची माता पतिव्रता आहे, त्याच्या मनामध्ये असं विचलित होणं शक्य नाही. लक्ष्मणालाही समजलं की हे काय चाललंय. या दोघांची चर्चा चालू असताना सीतेच्या कानावर आवाज गेला आणि ती खडबडून उठली. तिला कळालं की माझ्या अंगावर वस्त्र नाही आणि याच विषयावर यांची चर्चा आहे. उठली आणि रामाचे दर्शन घेतले, लक्ष्मणाचंही दर्शन घेतले. पुन्हा लक्ष्मणानं हे दोघांचं दर्शन घेतलं. धन्य आहे लक्ष्मण, एकांतातही ज्याचं मन लक्ष विचलित होत नाही, ज्याचं मन विचलित होत नाही. लक्ष आणि मन ज्याचं एकाग्र आहे त्याचं नाव लक्ष्मण आहे. तिथून लक्ष्मणानं दर्शन घेतले आणि म्हणाले की राम, मी थोडेसे कंदमूळ फळ आहारासाठी घेऊन येतो. राम म्हणाले, ठीक आहे, आता मी बसतो इथं सीतेजवळ, तू जा. राम सीतेजवळ गप्पा मारीत बसले, चर्चा करीत बसले. लक्ष्मण गेले फळं आणायला. जाता जाता एक अशी मोठी जाळी होती जंगलामध्ये, त्या जाळीच्या जवळ उभे राहिले. खूप मोठी जाळी होती, त्याच्यामध्ये बोरीचे झाडं हे ते आलेले, त्याचे फळं तोडण्यासाठी त्या जाळीच्या जवळ गेले. लक्ष्मणाला सांगितलं होतं, लक्ष्मणा तू जाय, फळं तोडायला जात जाय, परंतु सावधान, हे राक्षसी परिसर आहे. कोण राक्षस कोणीकडून येईल, कोण्या रूपात येईल, मायावी राक्षस आहेत. तू जात असताना कुठं फसू नको. कोणी काही भेटलं तर खायला दिलं तर खाऊ नको. राक्षस असतात ते मायावी. आजकाल मायावी राक्षस कधी बिस्किट देऊन बेहोश करायला, तर कधी फळ देऊन, शेप देऊन. कोणी काही नवीन माणसानं दिलं तर खात जाऊ नका प्लीज, ओळख नसली तर. प्रसाद म्हणून देते, देवाचा प्रसाद म्हणून देतात, खात जाऊ नका. हे लोक काय म्हणते, देवाचा प्रसाद म्हणल्यावर महाराज कसं फेकावं होता, पाप लागते. पाप लागत नाही, सांभाळून खा, ओळखीचं असलं तरच खा. त्यांनी सांगून पाठवून दिले. फळं तोडत तोडत लक्ष्मण चौकड पाहत होते. सावधान, जागृत, जागृत चेतना, त्याचं नाव लक्ष्मण आहे. इकडे 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 पाहत होते. एवढ्यामध्ये अचानक चम 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 धक 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 करीत आकाशातून एक शस्त्र येऊन खाली उतरत होतं. त्याचं नाव आहे खड्ग, हत्यार. काय नाव त्याचं? खड्ग. वरून यायलंय. लक्ष्मण म्हणाले, हे कुठे यायलंय, काय आहे? शस्त्रदेवतेने विचार केला, शस्त्रामध्ये वे जान राहतीया, चेतना राहतीया.
जडात बी चेतना आहेच. की आता मी चाललो एका गोष्टीसाठी, पण ती गोष्ट ठीक नाही आहे. काय गोष्ट होती माहीत आहे? ज्या जाळीपाशी लक्ष्मण फळं तोडत होते त्या जाळीमध्ये एक राक्षस होता बसून. त्याचं नाव होतं सांब. काय नाव होतं? सांब. आणि त्याची माईचं नाव काय होतं माहीत आहे? शूर्पणखा तिचं नाव. शूर्पणखेचं पोरग असं तप करीत बसलं होतं. शस्त्र पाहिजे मला म्हणून ब्रह्मदेवाकडे तप करत होता की ते शस्त्र मिळालं की सगळ्या देवतेला, ऋषीमुनीला, गाईला मारायचं, आपलं राज्य करायचं. तप बी करावं पण कशासाठी? दुसऱ्याला दुःख देण्यासाठी. कुठला बी कार्यक्रम करा, सगळ्याला सुख देण्यासाठी करा, दुःख देण्यासाठी नको, है ना. बदले की भावना से भी कोई सत्कर्म किए जाते हैं, वो तो बहुत बुरी बात है. तब तो कर रहा है लेकिन दूसरे के अहित के लिए कर रहा है, दूसरे को अपमानित करने के लिए कर रहा है. सभी गायों को मार देना, देवताओं को, ऋषियों को मारना और अपनी सत्ता बना लेना, इस चाव से उसने कई हजार साल तप किया. ब्रह्मदेव प्रसन्न हो गए, उसको उसके लिए वो शस्त्र आ रहा है. शस्त्रानं विचार केला की या दुष्टाच्या हातात जाऊ तर पाप करायला मी मदत केल्याने होते, है ना. पाप करायला मी मदत. काही लोक म्हणतात ना, गणपतीला पट्टी देऊन टाका हो, आपणाला काय करायचं देऊन टाका ना, मोकळे व्हा उगं. अरे नका हो, ते पितेत हो, ते गणपतीला ते पिते, दारू पिते, ते पिते, आम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काय करायचं नाही, तुमच्या पैशानं पितेत ना. तर पिणारा पापी गणपतीच्या वेळेस आणि पाजविणारा महापापी. मग तुम्ही बी पिलेलंच बरं की पैसे देण्यापेक्षा. तसं त्या शस्त्रदेवतेने विचार केला की ह्या दुष्टाला मदत करण्यापेक्षा मी लक्ष्मणाच्या हातात जातो. लक्ष्मण इथं जवळच आहे, जाळीमध्ये राक्षस आहे आणि बाहेर लक्ष्मणाला माहीत नाही की जाळीमध्ये कोण, सगळं भरून आहे ना जाळी, लता पता सगळं दाट भरलेलं, येलं फिलं त्याच्यावर चढलेले, गवत आहे भोवतालून. काय दिसते राक्षसमध्ये? दिसत नाही. लक्ष्मणाच्या हातात आलं, आहा क्या शस्त्र है, क्या बड़ा अच्छा है. लक्ष्मणाने असं 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 केलं, बघलं, म्हणले याला अभी इसको टेस्ट करके देखना है, एक काम कैसे करता है. ये तो शस्त्र तो कोई देवता का शस्त्र है, लेकिन मेरे पास क्यों आया है, इसको थोड़ा सा प्रयोग करके देखना चाहिए समझकर ज्या जाळीमध्ये बसला होता साम, त्या जाळीवरच हाणलास. जाळी कटत गेली, मध्ये बसलेला राक्षसाचं शिर कटला. त्या जाळीतून रगत बाहेर निघाला. लक्ष्मण घाबरला. ब्रह्महत्या, ब्रह्महत्या, नुकसान झाली आता राम मला जवळ घेऊ शकत नाही, अपराध झाला. थरथर थरथर करीत लक्ष्मण शस्त्र हातामध्ये घेऊन रामापाशी पोहोचले. म्हणले रामा माफ कर मला, आता प्रायश्चित सांग. ब्रह्महत्या, कोणीतरी ऋषी तप करत बसलेला आहे आणि मी त्याची हत्या केलो, मला काय प्रायश्चित आहे सांगा. राम म्हणाले असं येड्यासारखं करू नको, ते आहे कोण ते बघून तरी ये. पुन्हा लक्ष्मण गेला, त्याला जाळी गिळी असं असं काढून बघितलं तर मोठ्या मोठ्या दाढा, काळाभर, भ्यासूर डोळे, राक्षस म्हणजे भयानक. पुन्हा परत येऊन सांगितलं की राक्षस आहे. राम म्हणले पगले, ये पाप नहीं है, तू तो बड़ा पुण्य करके आया है. राक्षस मारने के लिए तो जंगल में आए हम, और ये तो तू शुरुआत कर भी दिया, अच्छे काम की शुरुआत हो गई, तो इसको प्रायश्चित नहीं करना चाहिए. लाखों लोगों की जान लेने वाला एक, और उसको मारना ये कोई पाप थोड़ी है. राम लक्ष्मण खुश झाले.
खुश झाल्यानंतर ठीक झालं म्हणे, हे तर बरं झालं, एक काम झालं. परंतु तिकडे लंकेमध्ये शूर्पणखा झोपीमध्ये तिला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये असं वाटलं की ते बाळ तपाला गेलेलं आहे आणि त्याचं काहीतरी अनिष्ट झालेलं आहे, शिर उडालेलं आहे, वेगळं वेगळं अपशकुन होऊ लागले. कोणाला? शूर्पणखेला. मी संक्षेपानं सांगालो, कथा मोठी आहे, आता वेळ झालेला आहे ना. तर ते म्हणली, रावणाला म्हणले की असं असं स्वप्न पडलं आहे, मी जरा जाऊन येते, पद्मपुराला जाऊन येते मी. तिनं ते पद्मपूरला आली तर बघितलं तर काय झालं, तिचा पुत्र गेला, निजधामाला. मग हे कोण मारला असेल याचं संशोधन करीत करीत बाहेर फिरत होती, एवढ्यामध्ये लक्ष्मण दिसले. हां, माझ्या पुत्राला मारणारा हेच आहे, लक्ष्मणच आहे. कसं करू आता, याच्याजवळ जाऊन खायला जाऊ, खड्ग आहे हातामध्ये. हे माणूस लई जागृत दिसायला आहे, खाता येत नाही, आपण कपट करावं. आता जिससे हाथ नहीं होता जब वो क्या शुरुआत करते हो, कपट की शुरुआत करते हैं. जो सत्य से संघर्ष करना हाथ नहीं होता तो फिर प्लानिंग चलती, कपट से शुरुआत हो जाता उसका. सत्य के सामने आ नहीं सकते कोई, तो कपट कसं करावं होता. तिनं काय केलं, एक सुंदर स्त्री झाली आणि म्हणली माणूस कोणालाही फसत नाही, पण बाईला फसते, आणि ते बी जंगलात. गाव नाही, शिव नाही, पोलीस नाही, तिथं काही शिपाई नाही, भेषक. सुंदर स्त्री झाली. तर त्या रामायणामध्ये वर्णन केलं आहे, मी ते वर्णन करणार आता. ते झुपके घातली, काय काय केली, गजरा लावले, ते वस्त्र कसले घातले, वर्णन जाऊ दे. हे वर्णन काय करावं तुमच्या पुढे, तुम्हाला माहीतच राहते. आता माहीत होईना गेलं तर कोणाच्या लग्नात जाताना तरी माहीत होते, काय सांगायची गरज नाही. तशीच गेली, तयार झाले, लक्ष्मणाच्या पुढे उभारले की म्हणले ठीक आहे, येऊ द्या, थांबू द्या थोडंसं 5 मिनिट. लक्ष्मण तिकडं बघू नका, इकडे शूर्पणखा आले. आली, लय लवकर बघा वाटते ना. ते शूर्पणखा आली, गयावया करू लागली. म्हणले तुम्ही एकटेच दिसाला हो, मी लई दिवसापासून तप करायला आलते तुमच्यासाठी, पती चांगला मिळावा म्हणून, आणि देवानं तुम्हाला पाठवून दिलं आहे, आणि आता आपण दोघं लग्न करून घेऊ. कुठं करू? म्हणले इथं मंडप झाल्यावर करू. ते म्हणले नाही तोवर टाईम नाही, मला आधीच करून घ्यावं लागतं. शूर्पणखा ते म्हणले ठीक आहे, एक काम कर, माझा भाऊ आहे त्याला विचारून ये, भाऊ जे सांगाल तर मी करून घ्यायला तयार आहो. तिथं गेली तर याच्याहून सुंदर राम दिसायला. कोणी उठायचं नाही, जागेहून शांत बसून घ्यायचं. तर ह्याच्याहून सुंदर मी ह्यालाच करून घ्यावं म्हणले. रामा तू करून घे मला. त्या म्हणलं मला बायको आहे ऑलरेडी, ते लक्ष्मण घरी सोडून आला, त्यालाच विचार. पुन्हा गेली त्याच्याकडं. ते म्हणलं नाही, दादाला विचारून ये. पुन्हा दादाकडं आली. म्हणले तुमची आज्ञा मागाली, लक्ष्मण तुमची आज्ञा मागत आहेत, तर कसं करावं. ठीक आहे म्हणे, आज्ञा देतो मी, पण तोंडी सांगत नाही, मी लिहून देतो पत्र. कसं पत्र लिहायचं, काय कागद हे ते आहे का, काय हाय सगळं, पण पत्र असं लिहायचं, तुझ्या पाठीवर लिहायचं. तुझ्या त्या पत्रात काय लिहिलं हे तुला कळू नये याच्यासाठी ते रामानं सांगितलं की पाठी. म्हणली भाऊजीच्या पुढे पाठ उघडी करून कसं बसावं. ते म्हणले काही नाही, भाऊजी म्हणजे बहिणीसारखं आहे, आपल्या माईसारखं राहते, तुला काय लाज वाटाली. बस तिनं म्हणली आता लाज फी सोडून द्यावं, आपल्याला पाहिजे काम. पाठ उघडी केली, बसली. रामानं पत्र लिहिलं, त्याच्यावर लिहिलं की लक्ष्मणा हे तुझ्याकडे यायली, आता वेळ राहिला नाही, पुढचं काम आता जरुरी आहे, आणि आता तुझं काय कर, ना आल्या आल्या हिचं नाक कापून टाक, याला करून घेऊ नको.
त्याच्यावर लईनं गेली आणि तिथं पाठ फिरून दाखिल्याबरोबर लक्ष्मणानं पाडलं. खडगं होतं त्याच्यानं नाक आणि कान कापून पाठवून दिलं. फ्या 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 करीत निघून गेली लंकेला. आता दुसऱ्या रविवारी योजकावर आपण काय करू? दुसरे कामं करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान